क्वेश्चन नंबर 13 आहे. दिसतंय ना व्यवस्थित? I equal to integration of under root tan x upon sin x cos x with respect to x. तर आपल्याला काय करायचंय, इंटिग्रेशन सॉल्व करताना असे प्रॉपर्टीज बघायची असते की खाली फंक्शन किंवा एखादं फंक्शन आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह सुद्धा आपल्याला तिथे दिसत आहे, असं काहीतरी आपल्याला मॅच करायचं. पण इथं सध्या कुठं दिसत नाही. मग आपण काय करूयात, वर जसा टॅन आहे रूट मध्ये खाली टॅन आणण्याचा प्रयत्न करूयात. खाली टॅन आणण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, तर डिवाइड कॉसने करावं लागेल. ऑलरेडी एक कॉस खाली आहे म्हणजे दोन कॉस स्क्वेअरने डिवाइड करावं लागेल, जेणेकरून कॅन्सल होऊ शकतो. रूट tan x upon cos square x upon cos x with respect to x. So I equal to integration cos 1 upon cos square x sec square x under root tan x as it is upon cos get cancel sin upon cos tan with respect to x. now वरती रूट आहे आणि खाली तो स्वतः टॅन आहे. एखादी गोष्ट समजा वर रूट मध्ये आहे आणि खाली एक आहे, काय करायचं फायनल आन्सर? वर रूट ए आहे आणि खाली ए आहे, 1 अपॉन रूट ए, कारण ए कॅन बी रिटन एज रूट रूट, वन रूट गेट कॅन्सल. सो आय बिकम्स इंटिग्रेशन ऑफ sec square x अपॉन अंडर रूट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बघा मॅच झालंय. खाली फंक्शन कोण आहे? टॅन. टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec square x. टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec square x. आपण प्रॉपर्टी लिहूया. खाली रूट मध्ये फंक्शन आहे, वर त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. फायनल आन्सर काय असतं? 2 रूट फंक्शन प्लस 6. सो ह्याचं फायनल आन्सर काय येणार? 2 रूट फंक्शन प्लस 6. Clear? Next, second question. काय दिलाय सेकंड क्वेश्चन? सेकंड सॉरी 15. I equals to 2 sin x cos x upon 3 cos square x plus 4 sin square x with respect to x. आता याचं जर बघितलं तर इथं डायरेक्ट दिसतंय. ह्याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला, सांगा आता sin x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? cos x चा डेरिव्हेटिव्ह sin स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह. sin स्क्वेअर च्या पहिल्यांदा 2 sin x होणार आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, आणि cos स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2 cos होणार आणि cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस. ठीक आहे. मग आपण काय करूया, पुट 3 cos square x plus 4 sin square x equals to t. Put 3 cos square x plus 4 sin square x equals to t. चला डेरिव्हेटिव्ह सांगा. 3 as it is. cos square चा डेरिव्हेटिव्ह काय असणार? 2 cos x आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस 4 sin square चा डेरिव्हेटिव्ह 2 sin x, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. dx equals to dt. dx equals to dt. हे 3 2 जा 6, 4 2 जा 8 आणि हे मायनस 6 आहे. मग 8 मायनस 6 किती? 2 sin x cos x. dx equals to dt. कळतं ना? 3 2 जा 6 आणि मायनस असल्यामुळे मायनस 6. 4 2 जा 8, 8 minus 6 is 2. झाला हे क्वेश्चन तयार. सो I equals to integration of 2 sin x cos x dx. 2 sin x cos x dx is dt 1 upon आणि या अख्ख्या ब्रॅकेटला काय बोललोय आपण? t.
आणि 1/t चं इंटिग्रेशन काय असतंय log c प्लस c. सो देअरफॉर log ऑफ कोणती सांगा 3 cos square x plus sin square x plus c. ओके कळतंय सर्वांना. त्यानंतर 17th क्वेश्चन I equal to integration of 10x raised to 9 plus 10 raised to x log of 10 upon 10 raised to x plus x raised to 10 with respect to x. आता हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. इथं दिसताना दिसतंय बघा 10 raised to x. 10 raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? What is the formula of a raised to x? a raised to x log a. 10 raised to x चा काय असणार? 10 raised to x log 10. 10 raised to x log 10 आहे. x raised to 10 चा डेरिव्हेटिव्ह 10x raised to 10. खाली फंक्शन आहे वर त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. खाली फंक्शन आहे वर त्याचा डायरेक्ट काय आहे डेरिव्हेटिव्ह. म्हणजे फायनल आन्सर आपलं काय येणार आहे लॉग ऑफ फंक्शन. हे सॉल्व करायचं तुम्ही. डायरेक्ट फायनल आन्सर काय करायचं आपल्याला लॉग ऑफ फंक्शन. ह्याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व करायचं कशा प्रकारे सॉल्व करणार. ह्याला t पुट करणार. पुट 10 raised to x plus x raised to 10 equal to t. Then take derivative. This is the derivative. dx equal to dt. Direct final answer. Same as this. Okay. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. आता पुढचा टाइप आहे I equal to integration of 2x plus 1 under root x plus 2 with respect to x. हे आपल्याला आता सॉल्व करायचं. आता इथं काय होतं की हा नॉर्मल आहे 2x plus 1 हा अंडर रूट आहे x plus 2 आणि कशाचं डेरिव्हेटिव्ह कुठं मॅच होत नाहीये बरोबर. मग त्यामुळे आता आपल्याला असं प्रकारे सबस्टिट्यूट करावं लागणार थोडंसं वेगळं. तर बघा आपण काय करतो पुट under root x plus 2 is t. x plus 2 root x plus 2 ला काय पुट करतो t पुट करतो. समजून घ्या व्यवस्थित. म्हणजे दोन्ही साइडचा स्क्वेअर केला काय इथला रूट कॅन्सल काय राहिला मग x plus 2 आणि t च्या जागी काय होईल t स्क्वेअर. ओके. आणि त्यात एक नवीन काय तयार झालं प्लस 2 तिकडे गेला काय होणार म्हणजे x is equal to t square minus 2 कारण x लागणार ना मला पुट करायला. चला x चा डेरिव्हेटिव्ह dx t स्क्वेअर चं काय असणार 2t dt आणि 2 चं तर काय होणार 0. चला नवीन i काय तयार झाला सांगा इंटिग्रेशन ऑफ कोण दिसतोय पहिल्यांदा 2 x च्या ऐवजी काय लावावं लागणार आता प्लस 1 आणि रूटला काय पुट केलंय मी t विथ आणि dx च्या ऐवजी काय लिहायचंय 2t dt. dx च्या ऐवजी काय लिहायचंय 2t dt. क्लियर पूर्णिमा. चला हे मल्टिप्लाय करा ब्रॅकेट सांगा 2 into t square minus 2 to the 4 plus 1 here t into dt square 2t square with respect to dt. चला I equal to integration of करा मल्टिप्लाय 2t square into 2t square 4t raised to 4 minus 4 plus 1 किती 3 होईल ना 3 to the 6 minus 6 t square with respect to t. चला सांगा इंटिग्रेशन I equal to 4 t raised to 4 चं इंटिग्रेशन काय असणार t raised to 5 upon 5 minus 6 t square चं इंटिग्रेशन t cube upon 3 plus c 3 ने 6 ला डिवाइड होईल किती 2 आणि t च्या जागी काय पुट करायचं आहे अंडर रूट 1. सांगा फायनल आन्सर विल बी I equals to 4 upon 5 as it is and t म्हणजेच काय अंडर रूट x plus 2 raised to 5 minus 3 to the 6 2 t cube means under root x plus 2 चा cube ना
प्लस सी. आता याला तुमच्या लेवलला तुम्ही लिहू शकता. मला सांगा एखादं रूट रेस टू 5 त्याचं उत्तर काय असतं फायनल? रूट रेस टू 5 त्याचा स्क्वेअर आणि साइड स्क्वेअर आणि रूट तसं सुद्धा लिहू शकतो किंवा डायरेक्ट असं जर लिहिलं तरी चालेल. 4/5 x + 2 रेस टू 5/2 -2 x + 2 रेस टू 3/2 किंवा ह्याचा आन्सर असं सुद्धा येऊ शकतं. रूट a रेस टू 5 जर असेल तर a² रूट a, कारण 4 जणांचं 2 जणांचं a होणार, दुसऱ्या 2 जणांचं a होणार, a आणि a तसं लिहिलं तरी चालेल. पण त्यांनी 2 मिळाले लागेल त्यापेक्षा हे फायनल आन्सर आपल्याला. ओके. त्यानंतर 21वा सेम आहे. क्वेश्चन नंबर 23 घेऊयात आपण. काय आहे क्वेश्चन नंबर 23? इंटिग्रेशन ऑफ x² अपॉन √9 - x⁻6 विथ रिस्पेक्ट टू x. आता याला नेक्स्ट एक्सरसाइजचा थोडासा फॉर्म्युला लागणार आहे, तर त्यावेळेस आता मेन्शन करा. नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये जे आपल्याला म्हणजे इव्हन एक्सरसाइजच्या खाली जे फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत त्यातला आपल्याला 1 2 3 4 नंबरचा फॉर्म्युला आता आपल्याला लागणार आहे. ओके. जो पुढच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला शिकायचं आहे, पण आता पुस्तकात त्या एक्सरसाइजच्या खाली दिलाय 4 नंबरचा फॉर्म्युला. चला सांगा. I = इंटिग्रेशन x² अपॉन √9 - x⁻6 आहे. असं कुठला फॉर्म्युला नाही, मग मला कोणाचा तरी स्क्वेअर आला पाहिजे. मग x⁻6 ला मी कसं लिहू शकतो? कोणाचा तरी स्क्वेअर सांगा. स्क्वेअर वर आला पाहिजे म्हणजे असं लिहितो x³ आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर चालेल. 3 2 काय होणार शेवटी 6 विथ रिस्पेक्ट टू x. आता बघा x³ ला आपण t पुट करूया. x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x चा डेरिव्हेटिव्ह 3x² आला का x² dx. ठीक आहे. चला सांगा. पुट x³ = t या डेरिव्हेटिव्ह 3x² dx = dt. x² dx तसाच, कारण मला फक्त x² पाहिजे. मल्टिप्लायचं 3 तिकडे गेल्यावर चला नवीन I काय तयार झाला सांगा. इंटिग्रेशन x² dx त्याच्याऐवजी काय dt/3 1/√9 - x³ means t² 9 - t². ओके. सो आता हे सॉल्व करायचं. नेक्स्ट एक्सरसाइजचा आहे, आता फक्त समजून घ्या. 1/3 कॉन्स्टंट ॲज इट इज 1/√9 9 can be written as 3² minus t² dt. सो एक फॉर्म्युला आहे जो आपल्याला लागणार आहे. इंटिग्रेशन ऑफ 1/√a² - x² जर आलं 1/√a² - x². ओके. तर त्याचा आन्सर फायनल असतंय sin इनवर्स x/a + c. काय फायनल आन्सर? sin इनवर्स x/a + c. ठीक आहे. सो फायनल आन्सर काय असणार? हा 1/3 बघा. t च्या जागी कोण आहे? x आहे आणि a कोण आहे? 3 आहे. म्हणजे फायनल आन्सर काय असणार? sin इनवर्स x च्या जागी काय राहायचं आहे? t, a च्या जागी प्लस c आणि I = 1/3 sin इनवर्स t कशाला बोललोय आपण? x³/3 प्लस c. हा नेक्स्ट एक्सरसाइजचा फॉर्म्युला. आपले जे ऑलरेडी 12 फॉर्म्युले लिहून झालेले, 12 आणि ट्रिग्नोमेट्रीचे 4 त्यात ऍड झाले, 16 फॉर्म्युले टोटल झाले. त्यात हा फॉर्म्युला आता ऍड होईल. ओके. काय तर 1/√a² - x² इज sin इनवर्स x/a. ह्याची सुद्धा एक टेक्निक सांगणारे सगळे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. लिहून घ्या फास्ट.